बोला. राज ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत युतीबद्दल काय बोलणार का, याकडे लक्ष लागलं? राज ठाकरे त्यांच्या पक्षाचे नेते महाराष्ट्रामधल्या अनेक घडामोडींवर त्यांनी अलीकडच्या काळामध्ये भाष्य केलेलं. मग अहमदाबादला विमान कोसळलं, ड्रीमलाइनर, त्याच्यावर ते बोललेले आहे. परवा इंद्रायणी नदीवरचा जो पूल कोसळला त्याच्यावर त्यांनी त्यांचं भाष्य केलेलं आहे. राज ठाकरे या राज्याचे नेते आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतायत आणि काय बोलणार आहे त्याच्यावरती मी आता भाष्य करणं बरोबर नाही. ते काय बोलतात ते आम्ही सुद्धा ऐकू नक्कीच. तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्यावर नक्कीच बोलतो ते असं मला वाटतंय. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे, लक्षात घ्या. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे. मूळ शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात. ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत. त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि नक्कीच ते बोलतील. आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद आहे, उद्या उद्धव साहेब बोलणार आहेत. खरं तर चांगलं आहे ना, एकत्र येणार यावर काय खरं तर चांगलं आहे ना. याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण काय? आम्ही स्वतः या सगळ्याच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून एका चांगल्या भूमिकेतून चर्चा करतो आहोत. पण शेवटी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे दोन बंधू आहेत, त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते दोन बंधू आहेत. आणि मला खात्री आहे आमच्यासारख्या चाहत्यांना की नक्कीच महाराष्ट्राच्या कल्याणाचं आणि मराठी माणसाच्या उद्धाराचं असे निर्णय घेतले जातात. बघा, मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री हे एक राजकारणातले कारस्थानी ग्रस्त आहेत. त्यांची कोणती चाल ही सरळ नसते आणि मराठी माणूस किंवा महाराष्ट्राच्या हिताची तर अजिबात नसते. हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, हे त्यांचं धोरण आहे. फोडा, झोडा आणि राज्य करा. हिंदूंची एकजूट तोडा, मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा, हे त्यांचं धोरण आहे. आणि मग त्यासाठी या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ताही चालतो, इक्बाल मिर्चीही चालतो, उद्या दाऊद इब्राहिम चालेल. हे त्या पक्षाचं धोरण आहे. आमचं तसं धोरण नाही. आम्ही एका वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत. जसं काल माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हात मिळवणी करणार नाही. पक्क धोरण. हा बोला. शरद पवार काल बोलताना म्हणाले की संधी साधू लोकांना सोबत घ्या. नाही, संधी साधू लोक, फुले विचार, आंबेडकरांच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांना सोबत घ्या, मात्र संधी साधू लोकांना सोबत ते योग्य तेच बोललेले आहेत. आणि मी वारंवार तेच सांगत होतो की माननीय शरद पवार साहेब अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाही. शाहू, फुले, आंबेडकर हा जसा या राज्याचा विचार आहे तशी आम्ही सगळे लोक त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा विचार जो आहे, महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी लढण्याचा, त्याच्यामध्ये आम्ही तडजोड करणार नाही. जे संधी साधू आमच्याकडून एखाद्या पार्टीत गेले असतील आम्ही त्यांचा विचारही करत नाही. पण हे सगळे लोक भारतीय जनता पक्ष असेल किंवा जो एसएनसी गट आहे ते असतील, त्यांना असे लोक लागतात. भ्रष्ट, व्यभिचारी, गुंड, दाऊदचे हस्तक, हे असे लोक लागतात. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षानं सलीम कुत्ता ह्याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे.
संत महात्मा अशा प्रकारची जर पदवी जर राज्य सरकारला देता येत असेल तर ती त्यांनी देणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी घेतलं आहे ती शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सलीम कुत्ताबरोबर संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षाला, शिवसेनेला, की आम्ही देशद्रोही लोकांबरोबर काम करतो. मग आता मी तर देशद्रोही पक्षाच्या लोकांच्या खिशामध्ये जाऊन बसलेला. ठीक आहे, बोला सर. प्रश्न तोच आहे. बडगुजरांचा काल पक्षप्रवेश जो झाला, नाशिकच्या त्या सगळ्या प्रकरणात किंवा सलीम कुत्ताच्या त्या सगळ्या प्रकरणात तुम्ही असतील किंवा सुषमान देव असतील यांनी वारंवार आवाज उठवला होता की पक्षाला बदनाम केले जाते. राणेंचं त्यावेळेसचं स्टेटमेंट काल पुन्हा आम्ही क्यू करत होतो, ते अक्षरशः खालच्या भाषेत खरं तर बडगुजर आणि सलीम कुत्ताविषयी बोलत होते. त्यांचं विधान बदललं, बावनकुळेंनी काल विधान बदललं, रवींद्र चव्हाणांनी विधान बदललं. हे सगळे पलटूराम आहेत. मी जे मगाशी म्हणालो की यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, हा अटल